मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून। प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल। ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील भाजपच्या रेल्वे रोको आंदोलनाच्या इशाऱ्यासंदर्भात। पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्यात स्वातंत्र्य काळातील अनेक आठवणी आहेत। सरसेनापती तात्या टोपे यांची जन्मभूमी असलेल्या येवल्यातील रेल्वे स्थानकाची अतिशय वाईट दुरावस्था झाली असून दक्षिण भारत व उत्तर भारताला लोहमार्गाने जोडणाऱ्या रेल्वे स्टेशनपैकी येवला रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो एक्सप्रेस गाड्यांसह मालगाड्यांची ये जा रेल्वे स्टेशन येथून होत असते। मात्र एकाच एक्सप्रेस गाडीला या ठिकाणी थांबा आहे। त्यातही रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन, स्वच्छतागृह, विश्रांतीगृह अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। या समस्यांकडे लक्ष वेधण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे। दरम्यान पुणे अमरावती पुणे, पुणे नागपूर पुणे, साईनगर दादर साईनगर व झेलम एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली असून रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकीची सुरुवात करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांचे निवेदन येवला रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर यांना देण्यात आले आहे। या निवेदनावर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर समदडिया, मनोज देवटे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। प्रवासी गाड्यांना थांबा, प्रवासी गाड्यांना थांबा, आरक्षण खिडकी चालू झाली पाहिजे, आरक्षण खिडकी चालू झाली पाहिजे, आरक्षण खिडकी चालू झाली पाहिजे। येवला रेल्वे स्टेशनमधील विविध समस्यांबाबत, त्याचप्रमाणे प्रवासी रेल्वेंना थांबा मिळण्याबाबत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी इथं रेल्वे प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। पुणे अमरावती ही रेल्वे प्रामुख्याने येवला स्टेशनमध्ये थांबावी अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे। त्याचप्रमाणे रेल्वे आरक्षित तिकीट खिडकी जी आहे ती अनेक वर्षापासून बंद आहे, त्यामुळे येवल्यातील प्रवाशांना खूप त्रास होतो। नगरसूल किंवा मनमाडला जाऊन तिकीट काढावं लागतं। त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की ही खिडकी तातडीने सुरू करावी। त्याचप्रमाणे झेलम एक्सप्रेस असेल, पुणे दादर असेल किंवा पुणे नागपूर असेल, त्याचप्रमाणे गोवा एक्सप्रेस असेल, या सर्व प्रवासी गाड्यांना येवले रेल्वे स्थानकामध्ये थांबा मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि प्रशासनाला आम्ही अल्टिमेटमसुद्धा दिलेला आहे की 1 मेपर्यंत जर याबाबत आपण सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व व्यापारी, विणकर, त्याचप्रमाणे प्रवाशांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली तीव्र असे आंदोलन करू। येवला रेल्वे स्टेशनवर जर आपण बघितलं तर महाराष्ट्र एक्सप्रेस सोडून कोणत्याही गाडीला या ठिकाणी थांबा नाही आहे। मुळात रेल्वे स्टेशन हे अत्यंत पुरातन आहे, त्याचा इतिहास बी जर बघितला तर अतिशय पुरातन आहे। पण आज या ठिकाणी न पाण्याची व्यवस्था आहे, न कॅन्टीनची व्यवस्था आहे। जे या ठिकाणी प्रवासी येत आहे त्यांना ॲक्च्युली इथं लाईव्ह जर बघितलं तर उन्हात बसलेले आहे, पॅसेंजरची वाट पाहत। या ठिकाणी 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मचं काम तात्काळ पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी प्रवाशांसाठी शेडची बी अत्यंत गरज आहे। तर या ठिकाणी मी या प्रशासनाला विनंती करतो का यांनी तात्काळ या मागण्या आमच्या त्वरित मान्य कराव्या आणि न झाल्यास या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलनसुद्धा घेण्यात येईल। धन्यवाद। येवला शहर हे मोठं शहर असल्यामुळे आणि पैठणीचं एक मोठं केंद्र असल्यामुळे बाहेरगावचे अनेक खरीददार पैठणीसाठी पुणे मुंबईहून इथे येतात। परंतु इथे रेल्वे स्टेशनची अत्यंत दुरावस्था आहे। रेल्वे स्टेशनवर पाण्याची सोय नाही, प्लॅटफॉर्मची सोय नाही, प्रवाशांना उन्हात उभं राहावं लागतं आणि मेन म्हणजे महिलांसाठी बाथरूमची सोय नाही। तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ ह्या सर्व मागण्या मान्य करून आणि प्रवाशांचे हाल होणार नाही अशा पद्धतीने थोडं बघून पुढील निर्णय घ्यावा। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा। फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प। ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार, मेन रोड, येवला।